नमस्कार श्रोत्यांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टच्या विशेष भागात. आज आपण बोलणार आहोत एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवला. हा नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांचा हा प्रेरणादायी जीवन प्रवास आपण सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत राहुल हांडे यांच्या लेखनातून उलगडणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा अत्यंत यशस्वी राजकीय आलेख असलेल्या आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवलेल्या एका नेत्याचे निधन होते. त्याने आपल्या मागे ठेवलेल्या संपत्तीची मोजदाद केली जाते तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. वडिलोपार्जित काही गुंठे जमीन आणि बँकेच्या खात्यात केवळ 15,000 रुपयांची शिल्लक, एवढेच ऐहिक संचित मागे ठेवलेला हा नेता म्हणजे आधुनिक महाराष्ट्रच नव्हे तर आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक यशवंतराव चव्हाण. आज हे सत्य कपोल कल्पित कथा वाटेल. हे सत्य या महाराष्ट्राने साक्षात अनुभवले आहे. वर्तमान राजकारण आणि राजकीय नेतृत्व यांचा भयान अनुभव घेणाऱ्या आजच्या युवा पिढीला यावर विश्वास बसणे अशक्यच आहे. आर्थिक व शैक्षणिक अशा दोन्ही स्तरावर प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेला हा मुलगा जीवनाच्या संघर्षात संकटांवर स्वार झाला. आपण प्रयत्नपूर्वक आपले व्यक्तिमत्व घडवायचे अशी खूणगाठ मनाशी बांधून परिश्रम करू लागला. शाळेत शिक्षकांनी मोठेपणी आपण कोण होणार या प्रश्नाचं उत्तर लिहायला सांगितले होते. यावर इतर कोणीही न दिलेले वेगळे उत्तर यशवंतांनी दिले होते. मी यशवंतराव होणार. या उत्तरातच यशवंतरावांचं स्वतंत्र बाण्याचे दर्शन घडते. मी कोणाचे अनुकरण करणार नाही तर स्वतःला कोणीतरी मोठे घडवणार. परिस्थितीतून आणि आईकडून मिळालेल्या संस्कारांनी यशवंतरावांनी स्वतःला घडविले. आपल्या जीवनात भोगलेल्या दारिद्र्याचं भांडवलही केले नाही आणि गरिबीच्या चटक्याने त्यांच्या मनातील कोविकही करपली नाही. यामुळेच यशवंतराव बुद्धिमान होते, तसेच अत्यंत भावनाशीलही होते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रत्यय राजकारणात दिसला तर भावनाशीलतेचा प्रत्यय त्यांच्या साहित्य कलाप्रेमात व साहित्य निर्मितीत दिसला. यशवंतरावांना भारताचा राजकीय व सामाजिक वास्तवाचा परिचय शालेय कालखंडातच होत होता. राजकीय पारतंत्र्य आणि सामाजिक विषमता या जटिल प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी महात्मा गांधींच्या राजकीय चळवळीत आणि सामाजिक समतेसाठी सत्यशोधक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. गांधीप्रणीत स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झालेले यशवंतराव गांधीवादी कधीच नव्हते, तर ते नेहरू रॉयवादी होते. हे विशेष. राजकीय सत्तेचा वापर करून आर्थिक व सामाजिक समता स्थापन करण्यावर त्यांचा कायम भर होता. आर्थिक समृद्धीशिवाय सामाजिक समता हे केवळ दिवास्वप्न आहे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. आधुनिक विज्ञानाची कास धरून समाज परिवर्तनाचे नवे युग निर्माण करू पाहणाऱ्या यशवंतरावांनी शिक्षण व सहकार यांच्यातील सामर्थ्य पुरेपूर ओळखले होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिक्षणाची व सहकाराची गंगोत्री पोहोचवण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात जनतेचा प्रचंड रोषाचा सामना करत यशवंतरावांनी द्विभाषिक राज्याचे व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी व तळमळ असलेल्या यशवंतरावांनी बेरजेचे राजकारण करत प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्याचे आव्हान सहजपणे यशस्वी केले. आज महाराष्ट्रात यशवंतरावांचे गुणगान करण्याची प्रथा प्रचलित आहे. असे भाग्य फार मोजक्या व्यक्तींच्या नशिबात असते. याच महाराष्ट्रात यशवंतरावांनी कठोर टीका, उपहास व निर्भत्सना सोसलेली आहे. आपल्या टीकाकारांशी व प्रठर विरांदकांशी मैत्रीचे व आपुलकीचे संबंध जोडण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. मृदू स्वभाव, धुरंदर मुतत्सद्दी, शीलवंतता, शालीनता, रसिकता, औदार्य, विवेक, गुणग्राहकता अशा सर्वश्रेष्ठ गुणांचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणजे यशवंतराव. जीवनातील सहकारावर गाढ श्रद्धा असलेल्या यशवंतरावांनी सर्वांना सोबत घेत सर्वांच्या कल्याणासाठी मनाच्या श्रीमंतीने माणुसकीच्या माध्यमातून मानवतेची बेरीज करत समतेच्या पायावर उभे केलेले मानवतेचे मंदिर साकारण्याचा ध्यास घेतला होता. आजच्या जाहिरातबाज राजकारणाचा विचार करता द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी केलेल्या कर्तबगारीचे वर्णन करण्यासाठी अनेक ग्रंथ कमी पडू शकतात. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात दमदार वाटचाल करत कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी शेती आणि औद्योगिकीकरण या दोन्ही क्षेत्रांना महत्त्व देण्याची गरज त्यांना वाटत होती. जमीनविषयक सुधारणा, कायद्याची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीच्या क्षेत्रात प्रगती साधताना मानवी व आर्थिक अशा दोन्ही बाजू सांभाळल्या जातील याची काळजी त्यांनी घेतली. शेतीला सहकाराचे बळ दिले. ऑगस्ट 1957 मध्ये महाराष्ट्रात 18 सहकारी साखर कारखान्यांची नोंदणी करण्यात आली व त्यांच्यासाठी 28 लक्ष रुपयांचे भागभांडवल सरकारने गुंतवले. सहकारी व निमसरकारी अशा दोन्ही स्तरावर शेतमाल प्रक्रिया उद्योगावर भर देण्यात आला. ग्रामीण बँका, पतसंस्था, भूविकास बँका अशा माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आधुनिक दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देत त्याला सहकाराच्या माध्यमातून सशक्त करण्यात आले. औद्योगिकीकरणासाठी अनुकूल पर्यावरण निर्माण करण्यात आले.
उद्योगांची तांत्रिक गरज भागवण्यासाठी व नवरोजगार निर्मितीसाठी तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची निर्मिती करण्यात प्राधान्य देण्यात आले. प्रशासन हे लोकाभिमुख व लोककल्याणकारी करण्यासाठी महत्त्वाचे फेरबदल करून हेच शासन व प्रशासन आपले आहे असा समाजाचा विश्वास दृढ करण्यात आला. शासन व प्रशासन स्वभाषेतून कार्य करत असेल तरच ते राज्यातील नागरिकांना आपले वाटेल आणि यातूनच स्वभाषा सशक्त समृद्ध होईल याचे महत्त्व माहीत असलेल्या यशवंतरावांनी भाषा विभाग स्थापन केला. राज्यकारभारात मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरण्यात आला. सर्व बंधनमुक्त असे स्वायत्त विश्वकोश निर्मिती मंडळ वाई येथे स्थापन करण्यात आले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे समजलेल्या यशवंतरावांनी शिक्षणाचा सर्वांगीण व सर्वदूर प्रसार करण्यासाठी कायम वाढीव निधी उपलब्ध करून दिला. आधुनिक व सशक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून पुस्तकी व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सोयी करण्यावर भर दिला. माध्यमिक आणि उच्च शिक्षण, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण व ललित कलांचे शिक्षण यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या. मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. राज्यात शिक्षणाचे एक मनोहारी दृश्य या काळात उभे राहिले. महाराष्ट्रातील नद्या व भूरचना यांचा अभ्यास करून पाटबंधारे आणि वीजनिर्मिती संदर्भात कोयना जलविद्युत प्रकल्प, विदर्भातील पारस औष्णिक विद्युत प्रकल्प, पूर्णा प्रकल्प असे प्रकल्प उभे करण्यात आले. औद्योगिक विकासासाठी सरकारी औद्योगिक वसाहती स्थापन करण्यात आल्या. नवबौद्धांना राखीव जागांची सवलत देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या विकासातील अडसर दूर करण्यात आला. दीक्षाभूमी समाजार्पण करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी म्हणजे 14 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी देण्याची प्रथा सर्वप्रथम यशवंतरावांनी देशात सुरू केली. वाङ्मय निर्मिती, नाट्य, चित्रपट, लोकसाहित्य यांच्या विकासासाठी विविध योजना मंडळे स्थापन करून यशवंतरावांनी जीवनासाठी या कलांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना, राज्य कामगार योजनेखाली मुंबईत महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, महाराष्ट्रातील पहिले नर्सिंग कॉलेज, पहिली नेत्रपेढी, माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र सातारा, अद्ययावत क्षयरोग रुग्णालय नाशिक, डोक्यावरून महिला वाहण्याची प्रथा बंदी, शुगर फार्मचे राष्ट्रीयकरण, EBC सवलत अशा समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे कार्य आपल्या कल्पकतेतून, तळमळीतून व कर्तबगारीतून उभे करून आधुनिक महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या यशवंतरावांनी देशाच्या विकासातही तेवढेच मौलिक योगदान दिले आहे. देशाची हाक ऐकून हिमालयाच्या मदतीला ती या सह्याद्रीने धाव घेतली. जीवनाच्या अखेरच्या पर्वात विधिशून्य राजकारणाचा बळी ठरलेला हा महापुरुष जरी विजनवासात गेला तरी त्याच्यातील संवेदनशील मानवाला, त्याच्यातील राजकारण्याला कधीच बळी घेता आला नाही. संथ वाहणाऱ्या कृष्णमईच्या तीरावर रुजलेला आणि आकाराला आलेला हा कल्पवृक्ष महाराष्ट्राच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला सावलीच नव्हे तर आधार देणार आहे. या कल्पवृक्षाला चितारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो दशांगुळे उरणारच आहे. सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत राहुल हांडे यांनी यशवंतराव चव्हाणांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्यासमोर ठेवला आहे. हा प्रवास आपल्याला काय शिकवतो? साधेपण, मेहनत आणि माणुसकीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. श्रोत्यांनो, तुम्हाला यशवंतरावांबद्दल काय वाटते? आम्हाला तुमचे विचार नक्की कळवा. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्यासोबत पुढच्या भागात पुन्हा भेटा. धन्यवाद.